Okay, am I audible? Okay, we will wait for the 2 minutes for the joining of the all participants. Okay. Yesterday we had started with this bit, and that is the ocular drug delivery system. Then today, yesterday we have completed various eye structure. All of you mute yourself. Then eye structure, then corneal cross section, then we are studied the corneal absorption. म्हणजे कसं होतं, काय प्रॉब्लेम आहेत ऑक्युलर ड्रग डिलिव्हरीचे चॅलेंजेस, काय प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात, देन विच वे द ड्रग इज गेट ऍब्सॉर्ब, दॅट वी आर, देन मेकॅनिझम ऑफ ड्रग ऍब्सॉर्प्शन, देन क्लासिफिकेशन ऑफ ऑक्युलर डोसेज फॉर्म. म्हणजे ऑक्युलर डोसेज फॉर्म आपण कुठल्या वे न क्लासिफाय करतो, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन दॅट फर्स्ट इट इज अ बेस्ड अपॉन अ रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, म्हणजे कुठल्या रूटनी आपण देतोय. We will revise very short period of the time. That is a based upon which route of administration, म्हणजे कुठल्या रूटनं आपण दिले, लाईक अ टॉपिकल, इंट्राऑक्युलर, ऑप्थॅल्मिक, हे वेगळे वेगळे रूट्स आहेत. आणि बेस्ड अपॉन द फिजिकल फॉर्म ऑफ द डोसेज फॉर्म, म्हणजे जो डोसेज फॉर्म आपण देतोय एखाद्या पेशंटला, तर तो कुठल्या टाइप्स आहे, कुठला कुठला आहे. एक तर ऍक्वियस सोल्युशन आहे, एक तर सस्पेन्शन आहे, ऑइंटमेंट आहे, जेल आहे, आय लोशन आहे, किंवा सॉलिड इन्सर्ट्स आहे. ह्याच्यावरती डिपेंड्स त्याचा फिजिकल फॉर्म आहे. क्लिअर? देन these are the various formulations that we are already studied. Then today we will started with the next bit, that is a route of ocular drug delivery. म्हणजे कुठल्या रूटनी ड्रग दिल्यानंतर तो एक्झॅक्टली आय कॅव्हिटी मध्ये कुठे जातो. ओके, हे आपण आज बघणार आहे. हिअर हे स्ट्रक्चर दिसतंय सगळ्यांना. Here we all of you observe this image. I will search. Okay, actually I didn't found that video. Okay, no problem. Okay, then route of drug delivery system. Here when we instill the drug in a eye drop form, म्हणजे जेव्हा नॉर्मली आपण सगळे लोक जेव्हा आय ड्रॉप यूज करतो, तर हिअर इट विल गिव्ह द टॉपिकल ऍक्शन. कॉर्नियाचा पार्ट आहे. ओके, लक्षात येतोय सगळ्यांना. इट इज अ टॉपिकल ऍब्सॉर्प्शन. इथं येऊन तो आय ड्रॉप्स अधेअर होतो आणि इथून हळूहळू तो पेनिट्रेट होतो. हिअर इट इज अ टॉपिकल ऍब्सॉर्प्शन. देन वेन वी आर ट्राईंग द इंजेक्शन, जेव्हा इंजेक्शन दिलं जातं, देन द इट इज गिव्हन ऍज अ इंट्रा
इंट्राव्हेट्रियल इंजेक्शन, या सेक्शन मध्ये इंट्राव्हेट्रियल इंजेक्शन. क्लिअर. देन सब टेंडॉन इंजेक्शन जेव्हा इथं दिलं जातं या सेक्शन मध्ये. आय फाउंड वन व्हिडिओ वेअर इट इज आय ऍक्च्युअली डू. Okay, I found the video now. Screen is visible, video screen is visible. Anyone video screen is visible? Yes, ma'am. Okay. Then see here, it is a eye cavity. Intravitreal injection म्हणजे नक्की कुठला सेक्शन? See here, it is a eye cavity. जेव्हा आपण ड्रग इन्सर्ट करतो इन अ फॉर्म ऑफ आय ड्रॉप्स और द आय ऑइंटमेंट, म्हणजे टॉपिकली जर इथं आईज मध्ये टाकलं ड्रग तर ते कुठे जातं? दिस सेक्शन. हा जो सेक्शन दिसतोय सगळ्यांना, इथे तो ड्रग जातो. आणि जेव्हा आपण इंट्राव्हेट्रियल इंजेक्शन म्हणतो तर ते कुठे जातं? सी. ऑल ऑफ यू गॉट? हे आपलं जे सेक्शन असतं रेटिनाचा त्याला ते क्रॉस करून या सेक्शन मध्ये जातं. प्युपिलला काही करत नाहीत, म्हणजे आपल्या त्या डोळ्याचा जो ब्लॅक पार्ट असतो तिथं नाही, त्याच्या बाजूचा व्हाईटिश सेक्शन मधून. सी हियर, सी हाऊ द ड्रग इज रिलीजिंग. इथं ड्रग रिलीज होताना दिसतंय. देन हियर द ड्रग डायल्युशन टेक्स प्लेस. इथं आतल्या साईडला काय होतं? ड्रगचं डायल्युशन होतं. and drug is get absorbed. इथं blood vessels दिसत आहेत. आणि then the drug is showing the action to the ocular cavity. इथं ड्रग रिलीज झालंय आणि then it will be diluted here and then it will showing their action this section. मोस्टली ocular इन्फेक्शन झालं, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, जर डोळा जास्त स्वेलिंग झालं त्या केसमध्ये NSAID डेरिव्हेटिव्ह किंवा ऑपरेशनच्या आधी तर ड्रग्स या रूटनी देतात. क्लिअर. सी वन्स अगेन. आता फक्त व्हिडिओ बघू. Okay, all of you get idea what is the means by vitreous cavity. Then subtendon injection. Subtendon injection म्हणजे कुठला पार्ट? Okay, screen is visible. See what is mean by subtendon. Okay, in order to decrease the inflammation, a solution of a steroid is carefully placed in a subtendon space below the tendon capsule. म्हणजे डोळ्याची जी टेंडॉन कॅप्सूल असतं तर त्याच्या सब टेंडॉन रिजनच्या स्पेस मध्ये मोस्टली स्टिरॉइडल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम यूज करतात. का करतात? टू रिड्यूस द इन्फ्लेमेशन.
सी हिअर कुठून देतात ते रूट बघा. इट इज आउटसाइड द आय. ओके, हे पूर्ण डोळ्याचं प्युपिल, रेटिना हे सगळं सोडून जो सेक्शन लोअर लेवलचा आहे म्हणजे डोळ्यांच्या खालचा पार्ट, तिथून सब टेंडॉन इंजेक्शन देतात. सी हिअर द नीडल इथं टेंडॉन्स मध्ये. This red color is nothing but the drug. Okay, see once again. Understood? We'll go return back to our PPT. All of you understood this? आता इथे सांगत बसलं तर तुम्हाला एवढं समजलं नसतं. All of you understood the video? What is the topical region? What is the intraventricular? What is the subtendon section? तिथं जाऊन आपला डोसेज फॉर्म पोहोचला पाहिजे. All of you got ocular routes? Then next it is the ocular inserts. What is the ocular insert? The next concept from your syllabus, it is the ocular insert. What is the ocular inserts? The ocular inserts represent a significant advancement in the therapy of eye disease. म्हणजे ocular disease केस मध्ये आपण ocular inserts हे यूज करतो. Ocular inserts are defined as a sterile, thin, multi-layered, drug-impregnated, solid, semi-solid consistency devices placed into the cul-de-sac or the conjunctival sac. म्हणजे काय तर ऑक्युलर इन्सर्टला वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीत आपण डिव्हाइड करतो. कुठल्या कुठल्या तर सगळ्यात पहिल्यांदा ते स्टराईल आहे. का स्टराईल आहे? बिकॉज दीज आर डायरेक्टली प्लेसिंग इनटू द आय कॅव्हिटी. स्टराईल डोसेज फॉर्म आहे. सेकंड, इट इज अ थिन, एकदम पातळ आहे. का तर आपण आईस मध्ये ते ठेवणार आहे. जर एक टॅबलेट्स एक 500 mg 1 ग्रॅम असेल आणि तेवढं 1 ग्रॅमचं आपल्या आईज मध्ये आपल्याला बेअर होईल का? नो. सो इट विल बी थिन. नेक्स्ट, इट इज अ मल्टी लेअर्ड. वेगवेगळ्या वेगळ्या कन्सिस्टन्सीचे त्याच्यामध्ये लेअर्स असतात. सो इट इज अ मल्टी लेअर्ड. मग त्याच्यामध्ये एक लेअर कशाचा असणार आहे? ऑफकोर्स ड्रग्सचा. इट इज अ ड्रग इम्प्रेग्नेटेड. नेक्स्ट, इट इज अ सॉलिड और मल्टिपल टाइम इट इज अ सेमी सॉलिड. म्हणजे ते काय आहे? एकतर सॉलिड कन्सिस्टन्सी आहे किंवा सेमी सॉलिड कन्सिस्टन्सी आहे. आणि मग ते कुठे ठेवतो आपण? इट विल प्लेस इनटू द कंजक्टिव्हल सॅक और द cul-de-sac whose size and shape are specifically designed for the ophthalmic application. म्हणजे जर ते त्रिकोण केलं, चौकोन केलं तर त्याचा प्रॉब्लेम काय होऊ शकतो? त्याच्यात एजेस आर प्रोड्युसिंग द इरिटेशन टू आय. त्यामुळे तो बनवतानाच अशा साईज शेपने बनवलाय की जो साईज शेप त्या डोळ्यांच्या कॅव्हिटीमध्ये आपल्याला सुटेबली बसू शकेल. ऑल ऑफ यू अंडरस्टूड ऑक्युलर इन्सर्ट? देन सी हिअर या सेक्शन मध्ये ठेवलं जातं ऑक्युलर इन्सर्ट्स. And why it is called as a multi-layered? Because it will be contain the transparent rate controlling membrane, then pilocarpine reservoir and the annular ring. हे सगळ्या गोष्टी कोणामध्ये? तर इट इज अ ऑक्युलर इन्सर्ट्स मध्ये. ऑल ऑफ यू गेट आयडिया? देन ocular inserts are the ocular sustained release drug delivery system. The main objective of the ophthalmic inserts is to increase the contact time. मग ऑक्युलर इन्सर्ट ची काय गरज पडली आपल्याला? तर सगळ्यात मेन ऍडव्हान्टेज असा आहे की त्याचा इट विल इन्क्रीजेस द कॉन्टॅक्ट टाइम. म्हणजे जर आय ड्रॉप टाकला तर आपल्या आयलिड्सचे जे आय लॅशेस वगैरे आपण जे मुवमेंट करतो, आय ब्लिंकिंग करतो, तर त्याच्याबरोबर तो ड्रॉप निघून जाऊ शकतो. मग तसे जर आपण कंजेक्टिव्हल ऑक्युलर इन्सर्ट्स यूज केले तर ते ऑक्युलर इन्सर्ट्स विल इन्क्रीजेस द कॉन्टॅक्ट टाइम.
बिटवीन द प्रिपरेशन ऑन द कंजेक्टिव्हल टिश्यू, म्हणजे डोळ्यांचा जो सेक्शन आहे तो आणि यूज केलेला ड्रग, ह्या दोन्हीचा कॉन्टॅक्ट टाइम कोण इन्क्रीज करतो? ऑक्युलर इन्सर्ट्स, टू इन्शुअर द सस्टेन्ड रिलीज. आणि आणखीन काय करतो ऑक्युलर इन्सर्ट्स? तर स्लोली ड्रग हे रिलीज करता आईज कॅव्हिटीमध्ये. सो इट विल बी प्रोव्हाइडिंग द सस्टेन्ड ऍक्शन. देन व्हॉट इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ ऑक्युलर इन्सर्ट्स? ऑक्युलर इन्सर्ट्सचे ऍडव्हान्टेजेस काय काय? तर फर्स्ट, इट विल इन्क्रीजेस द ऑक्युलर रेझिस्टन्स, म्हणजे डोळ्यांमध्ये ड्रग राहण्याचं प्रमाण वाढवतात. हेन्स प्रोलॉंग ड्रग ऍक्शन. मग जर ड्रॉप आहे तो आपल्याला दर 2 तासाने टाकावा लागत असेल, दर 3 तासाने टाकावा लागत असेल, तर तो काय होतोय? तर ते ऑक्युलर रेझिस्टन्स वाढतोय. द रिलीज ऑफ द ड्रग ऍट अ स्लो अँड द कॉन्स्टंट रेट. आणि ड्रग जो आहे ते स्लो आणि कॉन्स्टंट रेटनी रिलीज होतोय. ऑल्सो अॅक्युरेट डोसिंग, म्हणजे त्याचं डोसिंग पण काय आहे? अॅक्युरेटली राहतं त्या केसमध्ये. अँड रिडक्शन ऑफ द सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन, जे सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन आहे ते कमी होतं. All of you understood? Then also the ocular inserts is having the additional advantages like a better patient compliance. म्हणजे जर एखादा पेशंट असेल तो बेड रिडन असेल, म्हणजे बेडवर आहे तो कंटिन्यू 6 महिने 7 महिने, तर त्या पेशंटला आपल्याला कंटिन्युअसली आय ड्रॉप टाकावे लागतात आणि अनकॉन्शियस असेल तर त्या केसमध्ये जर आपण ऑक्युलर इन्सर्ट प्लेस करून टाकलं तर आपल्याला कंटिन्यू लक्ष ठेवण्याची गरज पडत नाही. सो इट विल बी इम्प्रूव्हिंग द पेशंट कॉम्प्लायन्स. And also it will reduce the frequency of drug administration. नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये पण कंटिन्यू ड्रॉप जे आपल्याला दर 2 तासाने टाकावं लागणार आहे तर ते फ्रिक्वेन्सी कमी होते. ऑल्सो इट देर इज अ लेस इन्सिडन्स ऑफ द व्हिज्युअल अँड सिस्टमिक साइड इफेक्ट. Akib Corbu, what is the problem? Akib Corbu, remove that. Corbu, am I audible? Okay. Then next, there is a possibility of the targeting internal ocular tissue. Ocular inserts अजून ऍडव्हान्टेज काय होतंय? तर इट विल बी प्रोव्हाइडिंग द टार्गेट फॉर द इंटरनल ऑक्युलर टिश्यू, जे डोळ्याच्या आतले सेक्शन्स आहेत जे आपण बघितले व्हेरिट्रियल सेक्शन वगैरे ते, तर त्या सेक्शन मध्ये सुद्धा ऑक्युलर इन्सर्टने ड्रग पेनिट्रेट होऊ शकतो. सो इट इज हॅव्हिंग द ऍडिशनल ऍडव्हान्टेजेस. ऑल्सो इट विल इन्क्रीजेस द शेल्फ लाईफ विथ रिस्पेक्ट टू ॲक्वियस सोल्युशन. म्हणजे आय ड्रॉप जे आहेत ते आपण जे म्हणतो की यूज करायला वापरायला काढल्यानंतर 1 महिन्याच्या आत वापरायचे किंवा इट इज हॅव्हिंग द 1 year लाईफ स्पॅन, तर त्यानंतर ते डिग्रेड होऊन जातात. सो ऑक्युलर इन्सर्ट इज हॅव्हिंग द मोर लाईफ पिरियड, लाईफ शेल्फ लाईफ जास्त आहे त्या फॉर्म्युलेशनची. ऑल्सो इट इन एक्सक्लुजन ऑफ द प्रिझर्वेटिव्ह, जे ऑक्युलर ड्रॉप्स आहेत तर त्याच्यामध्ये आपण प्रिझर्वेटिव्ह यूज करत नाही. देन इनकॉर्पोरेशन ऑफ अ व्हेरियस नॉव्हेल केमिकल अँड टेक्नॉलॉजिकल अप्रोच. आणि मग त्याच्यामध्ये आपण वेगळे म्युको अधेसिव्ह लाईक नॅनो पार्टिकल्स, देन मायक्रो पार्टिक्युलेट ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करू शकतो. अंडरस्टूड एव्हरीवन? दीज आर द ऍडव्हान्टेजेस. देन व्हॉट आर द डिसएडव्हान्टेजेस? मग सगळेच आपण आय ड्रॉप ते ऑक्युलर इन्सर्ट मध्ये कन्वर्ट का नाही करत? मग ऑक्युलर इन्सर्ट्सला पण वेगळे डिसएडव्हान्टेजेस आहेत. कुठले डिसएडव्हान्टेजेस आहेत? तर फर्स्ट मेजर डिसएडव्हान्टेज ऑफ द ऑक्युलर इन्सर्ट इज देअर सॉलिडिटी. सगळ्यात मेजर डिसएडव्हान्टेज काय आहे? तर त्याची सॉलिडिटी आहे. ते असताना सॉलिड आहे. आणि इमॅजिन करा जर एखादं सॉलिड मटेरियल, एखादा शीट ऑफ पेपर आहे, छोटासा पेपरचा शीट आहे आणि तो आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये प्लेस करायचा आहे. व्हॉट इज अ कंडिशन? सिंपल एक आहे गोष्ट, अगदी पेपरचा शीट पण फार मोठा झाला, त्याच्यापेक्षा पण अजून छोटीशी गोष्ट, एखादा केस आहे छोटासा आणि ते जर आपल्याला आपल्या आईज मध्ये ठेवून टाकायचं आहे, आपल्याला बसू देतं का? थोडं जरी ड्रॉप पार्टिकल कुठला गेला तर आपल्याला किती कचकच झाल्यासारखं होतं ना. आपण कंटिन्युअसली बघतो की काय गेलंय. अंडरस्टूड? सो इट इज वन ऑफ द डिसएडव्हान्टेज. ऑक्युलर इन्सर्ट जेव्हा प्लेस करतो आपण एखाद्या पेशंटच्या आईज मध्ये, तर त्यावेळी त्याला इतकं इरिटेट होतं, इट विल बी प्रोव्हाइडिंग द irritation to the human eye. Then next, the major constituent of the difficult is physical and the physiological barrier to the patient compliance. म्हणजे ऍक्च्युअली ते काही पेशंटला इरिटेशन करत पण असेल, बट इट इज इन मायनर अमाऊंट, पण त्या पेशंटला ऍड करतानाच माहित असतं की त्या डोळ्यात ऍड होणार आहे, त्यामुळे त्या पेशंटला आणखीनच त्याचं इमॅजिनेशन होत असतं. सो इट विल बी प्रोव्हाइडिंग द सायकोलॉजिकल बॅरियर.
म्हणजे त्याला असं सारखं वाटत असतं की माझ्या डोळ्यात काहीतरी ठेवलंय, माझ्या डोळ्यात काहीतरी ठेवलंय, आणि इट विल बी प्रोव्हाइडिंग द सायकोलॉजिकल बॅरियर. म्हणजे एवढं पण इरिटेशन होत नाही त्याचं जेवढं त्या पर्सनला फील होतं. सो इट विल बी प्रोव्हाइडिंग द सायकोलॉजिकल बॅरियर टू द पेशंट कॉम्प्लायन्स. नेक्स्ट, देअर मुवमेंट अराउंड द आय, and in rare incidences the simple removal is made more difficult due to the unwanted migration of the inserts to the upper fornix. मग नॉर्मली आपण प्लेस करतो कल्टी सॅक मध्ये, पण कधी कधी मुवमेंट करत असतो किंवा आपण आईज आपले असतो ते रॅश करतो किंवा मूव्ह करतो, तर त्या केसमध्ये काय होतं, तर ते अप्पर सेक्शन मध्ये पण मूव्ह होऊन जातं. चुकून, असं होत नाही बट कधी कधी झालंय असं. अंडरस्टूड? म्हणजे जे डोळ्यांमध्ये आपण प्लेस करतो बिलो द आय कॅव्हिटिक ओल्ड कल्डी सॅक मध्ये, पण आपण चोळतो डोळे, आपल्याला इरिटेशन होतं, आपण विसरून जातो कधी कधी की आपण ऑक्युलर इन्सर्ट प्लेस केलंय, आणि मग त्या केसमध्ये आपण डोळे चोळल्यानंतर किंवा पाण्याने धुतल्यानंतर किंवा आपल्या मुवमेंटमुळं कधी कधी असं होतं की ते आईच्या वरच्या रिजन मध्ये जातं आणि मग तिथनं काढणं हे डिफिकल्ट असतं नॉन टेक्निकल पर्सनला. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर काढून देतात, पण जे आपल्यासारखे लोक असतात तर ते एकाच्या डोळ्यात जर तसं अडकलं तर दुसऱ्याला काढणं मुश्किल होतं. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? देन नेक्स्ट, द ऑकेजनल अनइंटेन्शनल लॉस ड्युरिंग द स्लीप. मग कधी कधी झोपल्यानंतर पण चुकून गळून जातं ड्यू टू द रबिंग ऑफ द आईज. म्हणजे आईज जेव्हा आपण रबिंग करतो झोपेमध्ये विसरून, तर त्या केसमध्ये ते रिमूव्ह होण्याची शक्यता असते आणि आपल्याला कळत नाही मग कुठं पडलं ते. अँड डिफिकल्टी इन द रिप्लेसमेंट ऑफ द ऑक्युलर इन्सर्ट्स. म्हणजे इनसोल्युबल टाईपचा जर इन्सर्ट असेल, सोल्युबल असेल, प्लेस केला तर सोल्युबल होऊन जाईल, पण इनसोल्युबल फॉर्म मधला जर इन्सर्ट असेल तर तो प्लेस केला तर त्यानंतर काढणं फार मुश्किल होतं. All of you understood disadvantages? Then we will study the type of the ophthalmic insert. मग ऑप्थॅल्मिक इन्सर्टचे वेगळे वेगळे कुठले टाइप्स आहेत? देअर आर मेजरली 3 टाइप्स. सगळ्यात मेन टाइप्स कुठले? त्याचे 3 टाइप्स आहेत. कुठले कुठले 3 टाइप्स आहेत? तर फर्स्ट इज अ सोल्युबल इन्सर्ट. सगळ्यात पहिला टाइप कुठला आहे? तर सोल्युबल इन्सर्ट आहे. सेकंड इट इज अ फर्स्ट इट इज अ इनसोल्युबल इन्सर्ट. म्हणजे असे इन्सर्ट्स आहेत की जे इनसोल्युबल फॉर्म मध्ये डोळ्यात राहतात. नेक्स्ट इट इज अ सोल्युबल इन्सर्ट्स. आईज मध्ये ते सोल्युबल होऊन जातात. आणि थर्ड इट इज अ बायो इरोडेबल. आपल्या बायोडिग्रेडेशन फॉर्म मधल्या पॉलिमर्स पासून त्याला बनवलेलं असतं आणि त्यामुळे आईज कॅव्हिटी मध्ये प्लेस केल्यानंतर ते इरोड होऊन जातात. देयर इज अ नो नेसेसरी टू रिमूव्ह. तिथंच काहीतरी त्याचं होऊन जातं. देन इनसोल्युबल इन्सर्ट्स इज फर्दर हॅव्हिंग देअर सब टाइप्स लाईक अ ऑस्मोटिक इन्सर्ट, डिफ्युजन इन्सर्ट्स अँड द कॉन्टॅक्ट लेन्सेस. त्याचे परत आणखीन 3 टाइप्स होतात: ऑस्मॅटिक इन्सर्ट, डिफ्युजन अँड द कॉन्टॅक्ट लेन्सेस. ऑल ऑफ यू क्लिअर? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? देन we will see one by one what is the exactly types of inserts. First important section, that is the insoluble inserts. Insoluble inserts, in that first subtype, that is the osmosis insert. Actually the word itself suggested that they are acting with the principle of osmosis. वाचलं कीच आपल्या लक्षात काय येतं, ह्याच्यामध्ये ऑस्मॉसिसचा प्रिन्सिपल वापरलेला असणार आहे. In osmosis mechanism, the insert comprises a transverse impermeable elastic membrane. म्हणजे ते इन्सर्ट कशापासून बनलंय, तर इलास्टिक इम्परमेबल मेम्ब्रेन पासून बनलंय. आणि मग ते काय करतं, तर इंटेरियर ऑफ द इन्सर्ट्स अँड द फर्स्ट कंपार्टमेंट अँड द सेकंड कंपार्टमेंट. म्हणजे ट्रान्सफर्स जो सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे ते काय होतंय, तर 2 पार्ट मध्ये डिवाइड करतंय. एक तर पहिलं कंपार्टमेंट, दुसरं कंपार्टमेंट. क्लिअर? फर्स्ट कंपार्टमेंट असतं ते काय असतं, इट विल बी बाउंडेड बाय द सेमी परमेबल मेम्ब्रेन. फर्स्ट कंपार्टमेंट सेमी परमेबल मेम्ब्रेननी एनक्लोज केलेलं असतं. आणि मग जेव्हा ऑक्युलर फ्लुइड आहे ते इन्सर्ट होतं अँड देन इट विल बी कॉजेस द परमिएशन ऑफ द ड्रग which will be increases the osmotic pressure, and due to that increasing osmotic pressure the movement of the solute takes place. म्हणजे ऑस्मोसिस प्रिन्सिपल नुसार त्यातनं ड्रग रिलीज होतो. ऑल ऑफ यू क्लिअर? त्या छोट्याशा होल मध्ये. ऑल ऑफ यू गेट आयडिया? ऑस्मोटिक इन्सर्ट म्हणजे काय, तर ऑक्युलर इन्सर्ट असतो तो आईज मध्ये प्लेस करायचा. त्याच्यामध्ये 2 कंपार्टमेंट असतात, फर्स्ट कंपार्टमेंट, सेकंड कंपार्टमेंट. त्या दोन्हीच्या मध्ये एक थिन इलास्टिक मेम्ब्रेन असतं, त्यामुळे ते 2 कंपार्टमेंट सेपरेट झालेले असतात. ऑस्मोटिक वॉटर जे आहे, ऑक्युलर वॉटर आहे, ते फर्स्ट कंपार्टमेंट मध्ये येतं. इट विल कॉजेस द डिझोल्युशन ऑफ द ड्रग, increases the osmotic pressure and causes the diffusion movement of the solute. Okay, all of you got? ऑस्मोटिक डिफरन्स झाल्यामुळे ड्रग मूव्ह होतं. सी हिअर, हे काय आहे, तर 2 कंपार्टमेंट मध्ये डिवाइड होतं.
here it will be having the polymer which will be swell when it will be taken the solution. हे पॉलिमर लक्षात येते, हे दोन लेयर आहे. ओके, एक लेयर जे आहे तो ऑस्मोटिक पॉलिमरचा, एक लेयर आहे तो ड्रगचा पॉलिमर आहे. त्या दोन्हीच्या मध्ये एक थिन फिल्म आहे. इथपर्यंत लक्षात आलं दोन कंपार्टमेंटचं. नेक्स्ट, जेव्हा वॉटर आहे, आईज मधलं जे वॉटर आहे ते वॉटर हे पॉलिमर इन्सर्ट करणार, ऍब्सॉर्ब करणार. हे पॉलिमर ऍब्सॉर्ब केल्यानंतर हे पॉलिमर काय होणार, स्वेल होणार. इथं दिसतंय स्वेल झालेलं. आणि ते पॉलिमर स्वेल झाल्यानंतर इथं जे लेअर आहे ड्रगचं, ते लेअर ड्रगचं कॉम्प्रेस होणार, प्रेस होणार, जवळ येणार एकमेकांच्या. आणि प्रेस झाल्यामुळे इथं जे छोटंसं होल आहे त्या होल मधनं ते ड्रग बाहेर पडून जाणार. ऑल ऑफ यू क्लिअर, लक्षात आले ऑस्मोटिक. देन नेक्स्ट इट इज अ डिफ्युजनल इन्सर्ट. डिफ्युजनल इन्सर्ट इट इज हॅव्हिंग द व्हेरियस लेयर्स. डिफ्युजन इन्सर्ट्स मध्ये पण लेअर असतात. तिथं काय आहेत, कंपार्टमेंट आहे. इथं काय आहेत, लेयर्स आहेत. द सेंट्रल रिझर्वायर ऑफ द ड्रग, हे काय आहे तर इट इज अ सेंट्रल ड्रग रिझर्वायर आणि इट इज अ रिंग. हे सेंट्रल ड्रग रिझर्वायर आहे तर ते दोन ट्रान्सपरंट कंट्रोलेबल मेम्ब्रेन मध्ये सील केलेलं असतं. बाहेरचं डिफ्युजन कंट्रोल सिस्टीम असते. इट विल बी फॉलो द झिरो ऑर्डर कायनेटिक्स, म्हणजे जेवढा रेट जाईल, टाइम जाईल, तेवढं स्लोली ड्रग रिलीज होणार आहे. ओके, कसं तर ते हे जे दोन लेयर्स आहेत, वरचा लेअर आणि खालचा लेअर, इट इज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. या दोन्ही मधून पण काय होणार आहे, वॉटर आत येणार आहे. वॉटर आत आल्यानंतर ह्या ड्रगला डिझॉल्व्ह करणार आहे ह्या लेअर मधल्या, आणि त्यातूनच परत बाहेर येणार आहे. आणि देअर इट इज शोईंग देअर ऍक्शन. एक्झाम्पल इज ऑक्युसर्ट्स. आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे ऑक्युसर्ट डेरिव्हेटिव्ह. ऑल ऑफ यू गॉट आयडिया. Then next it is a contact lenses. Contact lenses आता currently easily market मध्ये available आहे for the fashion purpose. But contact lenses are shaped structure and initially used for the vision correction. म्हणजे आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत फॉर द फॅशन पर्पज. पण पूर्वीचे जे लोक होते ते शक्यतो विजन करेक्शन साठी कॉन्टॅक्ट लेन्सेस यूज करायचे, की त्यांना त्या लेन्सला वापरल्यानंतर चांगलं दिसायचं. फक्त त्या पर्पज साठी यूज करायचे. देअर यूज हॅन बीन एक्सटेन्शन फॉर द पोटेन्शियल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम बाय प्री सोकिंग द कॉन्टॅक्ट लेन्सेस इनटू द ड्रग सोल्युशन. मग आता काय चालू झालं तर ते कॉन्टॅक्ट लेन्सेस जे आहेत ते जे ड्रग द्यायचंय त्या पेशंटला त्यामध्ये सोक करून ठेवायच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस, आणि त्यानंतर त्या ड्रग सोल्युशन घ्यायचं, सॉरी त्या लेन्सेस घ्यायच्या आणि प्लेस करायच्या. मग त्यामुळे जे ड्रग त्यात सोक झालंय ते ड्रग स्लोली रिलीज व्हायचं. आला टू गेट आयडिया. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. नॉर्मली कॉन्टॅक्ट लेन्सेस व्हिजन करेक्शन साठी वापरतात, पण आपण काय करायचं, एक ड्रग सोल्युशन करायचं, त्यात ती कॉन्टॅक्ट लेन्स सोक करून ठेवायची. ती कॉन्टॅक्ट लेन्स आहे ती स्वेल होती, ती कॉन्टॅक्ट लेन्स घ्यायची, ह्युमन बिंगला प्लेस करायची. प्लेस केल्यानंतर ड्रग काय होतं, स्लोली तिथं रिलीज होतं. ऑल ऑफ यू गेट आयडिया. देन next it is a soluble insert. Second important type, it is a soluble insert. What is a soluble insert? The soluble inserts are having the often advantages is being soluble. म्हणजे soluble insert चा सगळ्यात मोठा फायदा काय आहे तर ते soluble आहेत. नावच सांगते की ते soluble आहे. What is a soluble? The insoluble inserts is insoluble insert कसे ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यावे लागतात. क्लिअर. इनसोल्युबल इन्सर्ट्स काय आहेत, वर्क झालं म्हणजे आधी आपण यूज केलं, त्या पर्सनचं पर्पज कंप्लीट झालं, त्यानंतर ते आपल्याला काढून घ्यावे लागतात. बट इन केस ऑफ सोल्युबल इन्सर्ट इट गेट सोल्युबल अँड दे डू नॉट नीडेड टू रिमूव्ह फ्रॉम देअर साइट ऑफ ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशनच्या साइटवरनं त्यांना काढून घेण्याची गरज पडत नाही. दस द लिमिटिंग द इंटरव्हेन्शन अँड द इन्सर्शन ओनली. Then they can be broadly divided into two types. ते जे ऑक्युलर इन्सर्ट्स आहेत तर ते दोन टाइप मध्ये डिव्हाइड होतात. फर्स्ट इज बेस्ड अपॉन द नॅचरल पॉलिमर अँड अदर इट इज अ सिंथेटिक ऑर द सेमी सिंथेटिक पॉलिमर. म्हणजे त्यानंतर ते सोल्युबल इन्सर्ट कुठले, एक तर नॅचरल पॉलिमर पासून बनवलेले सोल्युबल इन्सर्ट्स आहेत किंवा सिंथेटिक किंवा सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आहेत. दीज आर द सोल्युबल इन्सर्ट्स. ऑल ऑफ यू क्लिअर. देन वी विल सी व्हॉट इज अ नॅचरल पॉलिमर्स. The word itself says that natural polymer म्हणजे काय तर आपण नेचर पासून घेतले. इट इज अ क्लिअर. मग प्रेफरेबली काय आहेत ते कोलॅजिन आर द चिटोसॅन आहेत. कोलॅजिन फायबर्स आहेत किंवा चिटोसॅन आहेत. हे नॅचरली ऑकरिंग पॉलिमर्स आहेत. ते काय करायचे, दे विल ऍब्सॉर्ब इनटू द ड्रग सोल्युशन. ते नॅचरल कोलॅजिन वगैरे जे काही आहे ते काय करायचं तर ड्रग सोल्युशन मध्ये रात्रभर सोक करून ठेवायचं. त्यानंतर काढायचं, ड्राय करायचं.
ड्राय केल्यानंतर काय होतं, जे सॉल्व्हंट यूज केलेलं ते उडून जातं आणि ड्रग तसाच राहतो. आणि देन दॅट सोल्युशन ऑक्युलर इन्सर्ट इज केप्ट इनटू द आय कॅव्हिटी. आणि मग त्यानंतर ते आय कॅव्हिटी मध्ये ठेवायचं आणि देन फ्रॉम दॅट इट विल कॉजेस द रिलीजिंग ऑफ द ड्रग. ऑल ऑफ अंडरस्टूड? एनीवन हॅव एनी डाऊट? Then next it is a synthetic polymer. The word itself says that it is a total synthetic or sometimes semi synthetic. एक तर ते यूज केलेलं पॉलिमर आहे जे ऑक्युलर इन्सर्ट बनवण्यासाठी, तर ते पूर्ण सिंथेटिक असतं किंवा सेमी सिंथेटिक असतं. कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत? सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर द सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह. सेमी सिंथेटिक पॉलिमर कुठले आहेत? तर सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह. आणि सिंथेटिक पॉलिमर कुठले आहेत? तर पीव्हीए, पॉलिव्हिनाइल अल्कोहोल. इट इज अ सिंथेटिक पॉलिमर. The decrease the release rate can be obtained using the Hydragid. Hydragid is one of the polymer. तो काय करतोय तर ड्रग रिलीज चा रेट डिक्रीज करतोय. क्लियर? ओके, दीज आर द कन्सेप्ट. मग ह्यामध्ये पण सेम बनवायचं की सोल्युबल इन्सर्ट्स आहेत तर ते बनवायचे. इट विल बी केप्ट इनटू द वॉटर सोकिंग सोल्युशन ऑफ द ड्रग. देन इट विल सोक द ड्रग, form the film, then we will apply that film into the human eye where there is a degradation of the film takes place and which will be resulting into the releasing of the drug. त्यानंतर तो इन्सर्ट काढण्यासाठी आपल्याला वेगळे कष्ट करायची गरज पडत नाही. का नाही गरज पडत? बिकॉज दीज आर द सोल्युबल पॉलिमर्स. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? देन लास्ट पार्ट, इट इज अ बायो इरोडेबल ऑक्युलर इन्सर्ट. म्हणजे लास्टचा टाईप कुठला आहे तर बायो इरोडेबल. The name itself suggested that it is be bioerodible polymer. कशापासून बनलंय तर बायोइरोडेबल. बायो मीन्स काय तर सेल. आपल्या सेलमुळे त्याचं डिग्रेडेशन होते. क्लिअर? विच इज अ एक्झाम्पल ऑफ द बायोइरोडेबल पॉलिमर? इट इज अ क्रॉस लिंक्ड जिलॅटिन डेरिव्हेटिव्ह. क्रॉस लिंक जिलॅटिन डेरिव्हेटिव्ह आर द पॉलिस्टायरीन डेरिव्हेटिव्ह. हे काय आहे तर बायोइरोडेबल पॉलिमर्स आहेत which undergo the hydrolysis of the chemical bond and hence causes the dissolution. आणि मग त्यामुळे डिसॉल्युशन होतं. The great advantages of this bioerodible polymer is molding their erosion rate by modifying the final structure during the synthesis. ओके, म्हणजे ह्याचा सगळ्यात जास्त फायदा काय आहे तर आपण कसंही बनवू, चुकून त्या माणसाच्या आईमध्ये ते प्रॉपरली फिट होत नाहीये, पण थोडा वेळ गेल्यानंतर काय होतं ते ऑटोमॅटिक स्वतःला असं इरोड करून ऍडजस्ट करतं. म्हणजे झीज होती त्याची, तिकडनं घासतंय डोळ्यांना तर ते तिथनं झिजत जातं आणि त्यानंतर ते एकदम आईच्या कॅव्हिटीमध्ये एकदम सुटेबल शेप तयार करतं आणि तिथंच फिट होऊन बसतं. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? ऑल ऑफ यू गॉट द आयडिया? ऑल्सो दे विल इन्क्रीज द बायो अवेलेबिलिटी. मग बायो अवेलेबिलिटी पण इन्क्रीज करतं ते. का तर ड्रग डायरेक्टली तिथंच रिलीज होऊन जातं. ऑल ऑफ यू गॉट द बायोइरोडेबल मॅट्रिक्स? देन फर्स्ट type ocular insert is currently available in the market. It is a SODI. Example काय म्हणतो त्याला? SODI. What is a SODI? It is a soluble ocular drug insert. आता मार्केट मध्ये अवेलेबल आहे ते soluble ocular drug insert. The ophthalmic soluble ophthalmic drug insert, it is shortly called as a SODI. It is a small oval vapor which was developed by the Soviet scientists for the cosmonauts who is not use the eye drop in weightless condition. म्हणजे कधी कधी काय होतं तर ते काय बनलंय त्याचं तर ओव्हल वेपर. वेपर म्हणजे काय तर वेफर्स. वेफर्स माहितीये तसे एकदम कडक असतात. ओके, ट्रान्सपरंट असतात मेनी टाइम्स. सो इट इज अ ओव्हल वेपर आणि त्याच्यामध्ये ड्रग इन्सर्ट केलेला असतो. कुणी बनवलं तर सोव्हिएट सायंटिस्टनी, म्हणून त्याला आपण सोडी म्हणतो. क्लिअर? द डेव्हलपमेंट ऑफ द न्यू सोल्युबल कोपॉलिमर दॅट इज अ अक्रायलामाइड. अक्रायलामाइड, व्हिनाइल पायरोलिडोन अँड द इथाइल ॲक्रिलेट. ह्या दोन्हीच्या पॉलिमर पासून त्याने ते वॉटर वेपर बनवले. वेपर, ओव्हल वेपर बनवली. आफ्टर द लार्ज स्केल प्री क्लिनिकल अँड द क्लिनिकल टेस्टर द कोपॉलिमर आर युज्ड फॉर द इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द सोडी. मग त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात बनवायचं ठरलं, मग त्यानंतर कोपॉलिमर एबीपी कोपॉलिमर हे प्रेफरेबली यूज केलं. म्हणजे त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन, पॉलिअक्रेलामाइडचं आणि इथाइल ऍसिटेटचं, त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन यूज करायचं ठरवलं. द व्हॉट इज अ सोडी? इट इज अ ओव्हल शेप. ओव्हल शेप असतो आणि हॅव्हिंग अ 9 to 4.5 mm थिकनेस आणि वेट किती असतं तर 15 to 16 mg. वेट वी विल सी द व्हिडिओ ऑफ द सोडी.
Wait. See here, it is one of the short video that will be explained how we are using the ocular insert. They are taken the example of the Lacresert. Lacresert, it is an artificial eye drops, same which is used as a sodium. फक्त कॉम्पोजिशन काय डिफरंट आहे, मग ते का वापरायचं, कसं वापरायचं, इट इज अ शॉर्ट व्हिडिओ, animated video. All of you see, you will understood. It occurs when the eye doesn't produce enough tears. Or See from the first aside. Lacresert is a slow-release artificial tear that lubricates and provides all-day relief from moderate to severe dry eye in just a single application. Dry eye can be frustrating and disruptive to everyday life. It occurs when the eye doesn't produce enough tears or when tears evaporate too quickly. This may limit routine activities, such as reading or watching television. Once daily prescription Lacresert is a small, translucent, preservative-free ophthalmic insert. They are comparing that Lacreserts with the coin. त्यांनी काय केलंय, कंपॅरिझन केलंय. केवढं असू शकतं ते, तर नॉर्मली जे कॉइन असतं आपल्याकडचं ते किती असतं, 17.9 mm चं असतं कॉइन. तर त्या 17.9 mm पेक्षा हे 3.5 mm, म्हणजे किती छोटं आहे ते, हे त्यांना कंपेअर करायचंय. सो दे आर कंपेअरिंग दिस. Lacresert is easy to use and with practice can be placed in less than a minute. Begin by washing your hands thoroughly. We are maintaining the sterility. Place the blister unit on a flat surface. Then carefully peel back the white label. Without touching the groove tip, rinse the flexible applicator under hot water. The moisture will help Lacresert adhere easily to the applicator. To pick up Lacresert, touch it lightly with the groove tip. Looking slightly upward in a mirror, use your thumb and index fingers to pull down and away softly on the lower lid from the outer corner of the eye. This will create a pocket. Guide the applicator to carefully place Lacresert in your eye. Brush it lightly against your inner eyelid. It should easily drop off, settling deep in the pocket. Using Lacresert as instructed will reduce any foreign body sensation or displacement. After a few tries, you will find the best method of placing Lacresert. It cannot be seen because it is positioned out of sight below the lid margin. Within minutes, Lacresert softens as it begins to dissolve, providing the lubrication and protection your dry eyes need. Just one Lacresert provides all-day relief from your dry eye symptoms. Lacresert will fully dissolve in your eye, but if you need to remove it, the process is simple. With clean hands and using a mirror, locate Lacresert in the pocket of your lower eyelid. With your eye closed, use your fingers to push it upward. Carefully remove Lacresert with a clean tissue once it slips over the lid margin. Lacresert is preservative-free, so it can be used long-term for lasting relief. Clear? Lacreserts, but it is a non-soluble, non-erodible, so it is needs to remove that Lacreserts. Get idea?
Okay, you get the idea. Then next is it is a next it is a bioerodible insert. It is a bioerodible insert. What is a bioerodible insert? It is a lac-research that we are studied currently. आत्ताच बघितलं आपण what is a lac-research. Then next is a mini disc. Mini disc, it is a made up of the counter disc with a cortex front and the concave back. म्हणजे मिनी डिस्क काय असते, छोटीशी डिश असते. मेथड ऑफ ऍप्लिकेशन सेम असती, बाकीचं रिमूव्हल सेम असतं, बट हॅव्हिंग द डिफरंट डायमीटर. इट इज अ 4 to 5 mm in the diameter. All of you clear? It will be released as a drug up to the 170 hours. म्हणजे 170 तास पर्यंत ह्याचा मिनी डिस्कचा ड्रग रिलीज राहू शकतो. क्लिअर? So there is a no need to insert the drug many times. All of you get cleared? Bioerodible. Then ocular insert devices and their description. Short मध्ये इथं काय केलंय, टेबल बनवलंय मी to for your study. That is a soluble ocular inserts having the water over vapor and which is made up of this polymer. Then the new ophthalmic drug delivery system, it is made up from the PVP flap which is attached with the paper, covered with the hand. Then collagen shield, by the using collagen shield name, it is a bioerodible disc containing a small cross-linked porcine scleral collagen. Then what is meant by OcuSerts? It is a flash flexible epithelial insoluble devices. हे काय केलंय तर शॉर्ट मध्ये तुमच्या लक्षात येण्यासाठी काय केलंय तर टेबल वाइज प्रिपेअर केलंय. देन करंटली there are various ocular marketed formulations there with the variety of the brand names. कुठला ब्रँड नेम तर Ceflox. What is the Ceflox? It will contain the drug ciprofloxacin. आणि कुठल्या कंपनीने बनवले तर लॅब ओरेट फार्मा. सेम द फेस्टिव, it is the ofloxacin derivative which is created by the lab oret pharma. Then next is the Genfase safe, it is gentamicin containing drug which is made by the Alto Healthcare. Okay, these are the various references and thank you. If you are having any question you may ask. Ocular inserts लक्षात आले सगळ्यांच्या? Okay, then here we completed the ocular drug delivery system. Only small bit is which is remain from your syllabus, that is a intrauterine devices that we will start tomorrow. Intrauterine devices that will needs to cover within a 3 to 4 lecture and up to the 7th January. It is your last date of the completion of syllabus. We will complete our whole syllabus. We up to the 7th January. Anyone have any doubt? कुणाला काही आत्तापर्यंत डाऊट आहे? Anyone have any doubt up to this? Today we are completed the intraocular drug delivery system. It is a very simplest but having the important role into your whole NDDS syllabus. Anyone have any doubt? So wait, I will take the attendance. All of you refer the Google Classroom. Today I uploaded the yesterday or day before yesterday I uploaded all the notes on your Google Classroom. All of you refer it, prepare for the quiz. I think we will take the quiz second on the कधी आपले 2 lectures Thursday. Okay, we will take your quiz number second on the Thursday on the unit number 4. थर्सडे ला आपण युनिट नंबर 4 वरती क्विज घ्यायचे. सो ऑल ऑफ यू बी रेडी फॉर दॅट. रोल नंबर 12, 13. मॅडम प्रेझेंट. नेटवर्क लेफ्ट झाली माझी मीटिंग. ओके, कुठला रोल नंबर? 13.
Okay, 13. Okay. Roll number 20. Roll number 23. Thirty-two. 35. 37. 44. 50. 53. Okay. रोल नंबर 6, 8 मॉर्निंग सेशनला ऍबसेंट होता का सर पहिल्या लेक्चरला? रोल नंबर 6 and 8. मॅडम मी प्रेझेंट होते प्रदीप जाधव सरांच्या लेक्चरला. सरांनी ऍबसेंट नंबर मध्ये मॅडम तुमचा मार्क ऍबसेंट केलाय. मॅडम मी सरांना विचारते. ओके, यू आस्क. देन रोल नंबर 8 हर्षाली चव्हाण. येस मॅम. मॅडम यू आर ऍबसेंट फॉर फर्स्ट लेक्चर. मॅम आजारी होते मी. ओके, ठीक आहे. ओके, थँक यू. वी विल एंड द सेशन.